नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत मोठी घडामोड घडली आहे, कारण राज्याचा महाराष्ट्र बजेट 2026-27 सादर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। काही गोष्टी स्वस्त होणार आहेत, काही योजनांना मोठा निधी मिळाला आहे, तर काही नवीन योजना देखील सुरू होणार आहेत। मग या बजेटमधून महाराष्ट्रातील सामान्य माणसाला नेमका काय फायदा होणार आणि कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। तसेच पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान दिले जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे। तसेच कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले होते। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्या राज्याच्या अर्थकारणातील योगदान अधोरेखित केले। अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे आणि अर्थसंकल्पाचे नाते अतिशय दृढ होते। त्यांनी विक्रमी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे। कामाचा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती। अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खालील 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या। अजितदादांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे एक भव्य स्मारक राज्य सरकारतर्फे उभारण्यात येणार आहे। तसेच प्रशासकीय कामात आणि नागरी सोयी सुविधांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी अजित पवार गतिमान नागरी सन्मान हा पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे। हा अर्थसंकल्प मी पूर्णपणे अजितदादांना समर्पित करतो, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपला आदर व्यक्त केला आहे। अजित पवार हे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावासाठी आणि कामाच्या गतीसाठी ओळखले जायचे। त्यांच्या याच गतिमान कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेण्यासाठी हा नवीन पुरस्कार दिला जाणार आहे। या घोषणेनंतर उपस्थित सदस्यांनी सभागृहाचे बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे बजेट मांडले। आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी यंदाचे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष समिती आणि निधीची तरतूद करण्यात आली आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथे पायाभूत सुविधांचा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे। संत गाडगेबाबांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमी जोडून तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। ग्रामीण विकासासाठी संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान सुरू करण्यात येईल। विशेष म्हणजे 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI वापरून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत। राज्य सरकारने पीक कर्जावर व्याज सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच सिंचन प्रकल्पासाठी मोठा निधी देण्याच्या घोषणा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरण्यावर सरकार भर देणार आहे। याशिवाय कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याची योजना देखील
या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महिलांसाठी चालू असलेल्या योजनांना या अर्थसंकल्पामध्ये अधिक बळ देण्यात आले आहे. विशेषतः राज्यातील लोकप्रिय लाडकी बहीण योजना अधिक मजबूत करण्यासाठी निधी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटांना आर्थिक मदत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत मिळू शकते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्याच्या विकासासाठी रस्ते आणि पायाभूत सुविधांवर या अर्थसंकल्पात मोठा भर देण्यात आला आहे. नवीन महामार्ग, उड्डाणपूल आणि शहर विकासासाठी मोठा निधी जाहीर करण्यात आला आहे. तसेच मेट्रो प्रकल्प आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठीही सरकार प्रयत्न करणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. या बजेटमध्ये उद्योग क्षेत्रासाठी देखील महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्यात नवीन उद्योग आणण्यासाठी विशेष धोरण जाहीर करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. लघु उद्योग आणि स्टार्टअपना अधिक मदत देऊन रोजगारांच्या नवीन संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारी नोकरीतील पदभरतीविषयी मोठी घोषणा केली आहे. महायुती सरकारच्या काळात 1,20,000 पदभरती झाली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 75,000 पदांसाठी पदभरती करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी या बजेटमध्ये मोठा निधी देण्यात आला आहे. ग्रामीण भागात नवीन रुग्णालये उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्यातील मोठ्या शहरांसह छोट्या शहरांच्या विकासासाठी ही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा, स्वच्छता आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांवर सरकार अधिक लक्ष देणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. सरकारच्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेचा लाभ आता शेतमजुरांनाही देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रसंगी शेतमजुरांनाही आर्थिक संरक्षण मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने दीर्घकालीन लक्ष्य निश्चित केले आहे. राज्याच्या कृषी GDP सन 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलरवरून तब्बल 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 10 ते 15 प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शेतकऱ्यांना विविध शासकीय सेवा सुलभपणे मिळाव्यात यासाठी डिजिटल प्रणाली मजबूत करण्यावरही सरकारचा भर आहे. महावेद, MahaDBT आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकात्मिक डिजिटल परिसंस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती, अनुदान आणि इतर सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.